नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग टोटल तुमच्या सखीबद्दल असणार आहे, कारण तिच्याबद्दल इतके प्रश्न येतात की नक्की तिचं रुटीन कसं आहे. तर म्हटलं ते शेअर करू. तर मॅडम उठता 8, 8:30, 9च्या मध्ये कधी पण जनरली, म्हणजे आठवड्यातनं 7 दिवस ही तशीच उठते. एखाद दिवशी आम्ही 6लाच उठतो, आई उठली की लगेच. तर असं काही असतं. ती उठायच्यात मी माझे मॅक्सिमम कामं आवरून घेते, जसं की स्वयंपाक किंवा तिचा जो काही नाश्ता असेल. ती फळच खाते सकाळी जनरली, पण मग ते कापून वगैरे ठेवणं, धुवून वगैरे ठेवणं, आणि आमची दुपारची जी काही भाजी असेल ती बनवून घेते. पोळ्या भाकरी मी वेळेवर करते. मग सखी उठायच्यात माझी जेवढी कामं होऊ शकतात तेवढी मी देवपूजा वगैरे सगळं करून घेते. आज ती बाकी आहे, कारण आमची गाडी सर्व्हिसिंगला टाकायला गेला आहे निखिल, आणि सखी झोपलेली असल्यावर तिच्या शेजारी कोणाला तरी एकाला बसावं लागतं. तसं ती उठल्यावर आवाज देते मम्मा पापा, किंवा तिला बेडवर न उतरता पण येतं. बट एवढं लवकर तिला असं एकटं सोडण्याची रिस्क नको वाटते, म्हणून मग निखिल जर बसलेला असतं तर माझी देवपूजा होऊन गेली असते. पण तो बाहेर गेला म्हणून फक्त देवपूजा बाकी आहे. बाकी माझं ऑलमोस्ट आवरलं आहे, कारण आधी कसं घरी असताना तिला सांभाळायला बरीच लोक असतात, पण इथे आम्ही दोघंच असतो. मग जर 9, 9:30च्याच आसपास म्हणजे घरी जसं चालायचं तसं इथे नाही चालत, कारण निखिलला लॉग इन करायचं असतं. मग त्याने लॉग इन केलं, मी माझी कामावरत बसले की सखीकडे दुर्लक्ष होतं. मग तसं नको आहे, म्हणून मग लवकर आवरून घेतो आम्ही, जेणेकरून ती उठल्यानंतर मला तिला सांभाळता येईल आणि निखिलला त्याच ऑफिस करता येईल. तर आत्ता वाजले 8:15 आणि माझं आवरून झालं आहे. आणि माझं पिल्लू कसं झोपलं आहे बघा. तर अजून तरी मॅडम गाढ झोपते, म्हणजे आज 9च्या आसपास ती उठेल असं वाटतंय. बट डोंट नो, कधी कधी लगेच वारा येते ना, मी लगेच उठतो. ओके. आणि माझ्या 2 वेण्यांवर प्रश्न येण्याआधीच सांगते, उन्हाळ्यात इतकं गरम होतं मला, म्हणजे प्रत्येकालाच होतं, बट मला खूप इरिटेट होतं इथे. सो मी जनरली 2 वेण्या घालते, ज्याने जरा मागे मोकळं राहतं म्हणून. आणि 1 वेणीच घालायची आधी मी, बट आता माझे केस या प्रकारे कापले गेलेत की ते 1 वेणीत सगळे केस निघून जातात. सो 2 वेणीत बसतं ते नीट, आणि मला कम्फर्टेबल पण वाटतं, म्हणून मी उन्हाळ्यात जनरली घालते 2 वेण्या. आणि अशा प्रकारे 9 वाजता आमची सकाळ झालेली आहे, आणि ती खूप कन्फ्यूज आहे की पापा शेजारी का बरं नाही आहे, कारण ती उठल्या उठल्या लगेच त्याच्याकडे जाते. आणि कुठे बेटू पापा, कुठे आहे, कुठे आहे पापा. आणि आम्ही प्रॉपर झोप येते अजून. चला मम्माकडे, चला चला मम्माकडे. नो, ते मम्माला आवाज दे, मम्माला आवाज दे. नाही, अजून आळसच चालू आहे. त्यानंतर काही क्षणातच आमचं मॅडम इतके ॲक्टिव्ह असतात, कंटिन्यू फिरत असते ती घरात. तिचं पॉटी टाईम वगैरे सगळं होऊन जातं. तिचं डायपर मी जनरली रात्रभर ठेवत नाही, बट आता घरी गेलो होतो तेव्हापासून परत सवय लागली, म्हणून आता रात्री परत तिला डायपर घालते मी. नाहीतर बंद केलं होतं मी मध्ये मध्ये. सगळ्यात आधी उठल्या उठल्या ते डायपर काढून फेकते मी. शकुड्या, काय काय मम्मा. तर आमचा बाप्पा झालाय. ती खूप छान प्रकारे बाप्पा बाप्पा म्हणते, टाळ्या वाजवते. जोपर्यंत माझी देवपूजा होते ना, म्हणजे संध्याकाळी, सकाळी ती जनरली नसते, संध्याकाळी जोपर्यंत माझी देवपूजा होते ना, ती प्रॉपर शेजारी बसून असते. आणि आता आहे आमचा नाश्त्याचा टाइम. आता जनरली मी तिला फ्रुट्सच देते. आज आहे स्ट्रॉबेरी, अंजीर आणि द्राक्ष, आणि ती तिच्या हाताने छान खाते. थोडंफार सांडते, बट ठीक आहे. अंजीर खूप दिवसांनी खाल्लं ना, सध्या नुसतं स्ट्रॉबेरीवर होतो आम्ही. तर जनरली ती लवकर खाते, पण एखाद दिवस असा असतो की ती वेळ लावते. आजचा दिवस त्यातला होता की आम्ही अगदी मनानुसार खात होतो. त्यात आमची दीदी आली ती खेळायला, मामा तिच्या मागे मागे खेळायचं होतं. बट खाते ती. आजकाल जेवढं मी तिला देते तेवढं सगळं संपवते. तर मी तिची मालिश करते आणि तिला उठणं वगैरे पण लावून देते. त्यानंतर तिला आंघोळ घालायची जबाबदारी तिच्या पप्पांची असते. ती खूप एन्जॉय करते आंघोळ करताना. तिला त्या बाथटबमधनं बाहेरच यायचं नसतं. अगदी गरम पाणी गार व्हायची सुद्धा ती वाट बघत नाही. आणि आता तर स्वतःच्या हाताने पाणी टाकूनही घेता येतं, तर ती वेगळीच मजा. नंतर आम्ही इतकं फ्रेश असतो की आम्ही झोपतच नाही. सखी हॅलो कर, बाबांना फोन लाव, दीदीला फोन लाव. सखी हॅलो हॅलो. इतकं गोड दिसतं ते. आधी ती आंघोळ केल्या केल्या झोपायची, बट आता नाही. आंघोळ झाल्यानंतर काही वेळ ती खेळते आणि मग झोपते. बट ठीक आहे, म्हणजे पण ती झोपताना 2-3 तास झोपते, त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही आहे. केस ओले आहेत म्हणून अजून तिची वेणी नाही बांधली मी, नाही तर तिच्या केसांची मस्त वेणी घालते मी.
फायनली सखी झोपली आहे आणि सखी झोपल्यानंतर मी तिचं लगेच जेवण बनवून घेते, तिचं आणि आमचं जे काही असेल ते. आणि तर आज कुकर तिच्या आधी जेवणात गरम मी करून घेतला, तिच्यासाठी त्यात बनवणार थोडंसं आहे तूप मटकी घातलं, भात, कारण तिला तो खूप त्यात जिरे, आवडतो. लसूण, कढीपत्ता, अगदी बारीक चिरलेला कांदा आणि किसलेलं खोबरं घालून ते छान परतून घेतलं. लास्टला त्यात टोमॅटो घातला. नंतर थोडीशी हळद आणि लाल तिखट मी आता तिला द्यायला लागली आहे. ते एक अर्धा चमचा असं लाल तिखट घालून घेतलं. ते सगळं छान परतून झाल्यानंतर मी साईडला भिजवलेले तांदूळ आणि उसळ म्हणजे मठ जे मूड आलेले असतात ते सगळं टाकून घेतलं, छान शिजवून घेतलं. उकळी आल्यानंतर थोडंसं मीठ घातलं चवीप्रमाणे. तिला हे अगदी जास्त आवडतं. तर मटकी भात शिजल्यानंतर काहीसा असा दिसतो आणि दे 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 बघितलं ना, आम्हाला इतकं आवडतंय दुपारचं जेवण. बरेच जण म्हणतात की तिला हाय चेअरवर बसून वगैरे जेवण देत जा, पण ते अगदी बांधून टाकल्यासारखं होतं. मी ते घेतलंय बट ती नाही कम्फर्टेबल त्याच्यामुळे मी तिचा मूड असला तर बसवते, नाही तर आम्ही इथे बेडवर बसून बाहेर बघत बघत मस्त खातो. देते पिल्लू, देते, तुलाच देते. त्याच कमेंट्स अशा पण येतात की बेडवर बसून खाऊ नये किंवा खाऊ घालू नये, बट सखीला जर मी खाली हॉलमध्ये घेऊन बसली ना, ती घरभर फिरते आणि अगदी कमी खाते. असं ती एका ठिकाणी बसून बाहेर गंमत बघत बघत जेवते, म्हणून मी तिला बेडवर घेऊन बसते जेवायला आणि तुम्ही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. ती स्वतः सांगते मला दे दे दे. कसं आहे बेटू, जेवा कसा आहे, जेवा कसा आहे, छान छान कसं करायचं. छान छान. नाही नाही, आमचं मस्त चालू आहे आणि ती प्रॉपर एवढं सगळं संपवते, सो कम्फर्टेबल आहे आम्ही दोघी पण. दे दे. आणि दुपारी प्रॉपर झोप झाल्यामुळे ना आमच्यात फुल एनर्जी पण असते खेळायची आता. मग आम्ही असं झोपून नाटक करून आ करून झोपायचे नाही बिट्टू. आ कर. उठ, आ आ कर. आ. तू जास्त शहाणा होतो ना दुपारी. दुपारी आमच्याकडे सगळ्या पावर असतात खेळायच्या. ना ना, उठ बेटा उठ. आणि दुपारी आम्ही पूर्ण चार्ज झालेलो असतो झोप आणि जेवण करून. घरात आणि बाहेर दोघंकडे पसारा असतो आणि ती घरभर फिरते आणि मी तिला फिरू देते. मी 2 दार लावून घेते, आता निखिल बाहेर आलाय म्हणून, नाही तर 2 बेडरूमचे दार लावून घेते, म्हणजे सखी फक्त एवढ्याच एरियात खेळते आणि किचनमध्ये. सो ती तिची फिरते, मी इथे बसून राहते. मी माझा एकदा अभ्यास करते, नाही तर काहीतरी वाचत बसते. TV आम्ही दोघेही खूप कमी बघतो, त्याच्यामुळे तिला खूप असा स्क्रीन टाईम ची अशी अजून लत नाही लागली आहे किंवा ती नाही हे करत. 1-2 गाणे दाखवते मी तिला टीव्हीवर, खोटं नाही सांगणार. काय रे बिट्टू, कोणतं गाणं बघतो तू टीव्हीवर? एक मोठा हाती आणि अजून अजून काय बघतो तू? मामाच्या गावाला जाऊया, असे 1-2 गाणे मी तिला संध्याकाळी दाखवले तर दाखवते. कारण त्याबाबत तिला खूप जास्त रिस्ट्रिक्ट नाही करता येणार. बाहेर पडणार, ती सगळं बघणार आहे, त्याच्यामुळे मग फोन तर तिला नाही कळत, त्याच्यामुळे फोन नाही घेते ती. रिमोटलाच हॅलो हॅलो करते. बट टीव्ही आवडतं तिला. जे 2 गाणे दाखवते ना ती एकदम छान बघते. तेव्हा मला पण जरा असं वाटतं की यार मी खूपच अशी अत्याचार नाही करत आहे किंवा खूप अशी स्ट्रिक्ट मम्मा नाही होते. हो ना बाबू, मी तुला दाखवतो ना 2-2 सॉन्ग. ऍक्च्युली आम्ही मागे गर्ल्स नाईट आउट केलं होतं ना, तिथे रेवार सखीला मी 1-2 गाणे दाखवले होते, कारण मिहीर आणि रुही बघत होते. मग तेव्हापासून ती बघते, तर मी तिला दाखवते. आणि मग ती पण असं काही टीव्ही बंद केल्यावरती रडत नाही 10 मिनिटात की लावच ते, असं तसं काही नाहीये. तिला जे शेजारी दिसेल ते ती खेळायला सुरुवात करते. आता समजा तिला परत माझी नोटबुक सापडली आहे. शकू, नाही नाही नाही, मी तुला रागवत नाही बिट्टू. पी दे सर, पी दे. आणि आता खेळून झालंय आणि आता आमची एनर्जी पुन्हा गेलीये. नको देऊ पापा, सखीला नको देऊ, सखीला नको देऊ. हा, नको देऊ सखीला. लक्ष बघ कसं आहे. पलचिल ना दोनू. दे पापाला म्हणा दे. आहे अजून तोंडात. आता परत वरती बसायचंय बघ, पाय बघ. आता पापाच्या पायावर पाय ठेवून वरती बसायचंय आणि वरतून उडी मारायची. हा नवीन खेळ लागलाय आम्हाला सध्या. कुठे जायचं बिट्टू? बिट्टू कुठे जायचं? कुठे जायचं? तिथे जायचं. ते बघ आता वरतीच चढायचं काही करून.
जे मम्मा ना करू शकली ते सगळं सखी करतीये. बसव तिला वरती, बसव तिला वरती बसायचं आता. एक गोड दिसतोय. आता वाजलेत 5 आणि मॅडम झोपी गेल्या आहे. ही खूप कमी होते, आठवड्यातनं एकदा किंवा दोनदाच होतं की सखी दुसऱ्यांदा पण झोपते. नाही तर आमचं इंजिन जे सकाळी सुरू होतं ना रात्रीच बंद पडतं. बट आज ती झोपली आहे. पण मला हा पण धाक पडतो जर ती अशी झोपली ना 5-6 पर्यंत तर ती रात्री पुन्हा लेट झोपते. मग ती पुन्हा 11 वाजवते. पण ती म्हणजे ते नाही बरोबर. पण ठीक आहे, ती आता झोपली आहे तर मी तिला आता एखाद्या तासात स्वतःच उठवून घेईल. म्हणजे ती रात्री पण लवकर झोपेल, मग तिची रात्रभर नीट झोप होते. तर आम्ही छान खेळायला जातो संध्याकाळी. आजही खेळून आलो आहे. तिथे मला काही शूट घेता येत नाही कारण बाबा नाही येते, काका आहे. गेले बाबा गेले. तिथे मला काही शूट घेतात नाही कारण खेळून आल्यानंतर कॉर्डरमध्ये थांबलो होतो मी कारण आम्हाला निखिल नव्हता खूप घरी, चावी आवडतात नव्हती खेळायला, माझ्याकडे. तो बरं? याची वाट बघत होती. तोपर्यंत सखी सारखी लिफ्टकडे जाऊन बघत होती की ती कधी ओपन होते, कधी आत जाते. ती मला बोलवायला पण यायची सारखी की चल चल. पण आली छोटी घरी. खालून आल्यानंतर आम्ही बाप्पा करायला बसतो आणि तिला चांगलंच कळतं. मी इकडे आले की लगेच येते इकडे. काय करायचं बघू आता, काय करायचंय? बाप्पा करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल करा, मग बाप्पा सोबत विठ्ठल विठ्ठल करा. हाय हाय नाही, विठ्ठल विठ्ठल. अच्छा, काडेपेटी का तुझ्या हातात? कर विठ्ठल विठ्ठल कर. नाही दे तिला. सकाळी दिवा आणि लावायचा संध्याकाळी आजकाल. तिला खूप दिवा आवडतं लावताना दिवा बघताना बघताना. खूप छान बाप्पा वाटतं. ती बाप्पा माझ्या कर. मांडीवरच बसते आणि तिला स्टेप्स कळलाय. म्हणजे दिवा लावून झाला की ती मला लगेच हळदी कुंकाकडे बोट करून दाखवते की लाव, टीका लाव मला लगेच म्हणून. प्लस दिवा म्हणजे हा हे पण कळतं. सो ती दिव्याजवळ पण जात नाही जास्त. तुला बाप्पा लावायच्या, तुला बाप्पा लावायच्या. टिक्का कशा लावायच्या? अगं बाई, तू कुठे लावून घेतला? अरे सखी, बरं बाश. देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी दरवाजा उघडून देते. ती बाहेर कॉरिडॉरमध्ये खेळते, शेजारच्या दिदी बरोबर बऱ्यापैकी खेळते किंवा घरातही खेळते. निखिल असतो लक्ष द्यायला, तो नसला तरी मग मी दार लावून घेते आणि हॉलमध्ये खेळवते. आणि तेवढ्या वेळात मी तिचं संध्याकाळचं जे काही असेल ते खायचं करते. तर आज मी रवा, पोहे आणि दही असं इन्स्टंट डोसा करते तिच्यासाठी. तिला आवडतो तो आणि ती पोटभर खाते. सो त्याची तयारी चालू आहे. तर असा छानसा तयार होतो डोसा. आणि तिला तो इतका, मी देते बिट्टू, तू नको. हे नको, हे तू छान देऊन देशील, नाही तर मी दिलं असतं तुझ्याकडे. आणि आजकाल आम्हाला हे पण शिकलोय की काही बाहेर राहिलं तर ती असं भाताचा कण वगैरे राहिला ती आत टाकून घेते. आणि तिला ह्या गोष्टी खूप आवडतात, ती खूप आवडीने खाते. आणि सोबतच आता आधीला खाऊ घालायचे नखरे पण सुरू झाले आमचे. जेवत नाही, आधी जेवत नाही, तर डोळ्याने थोडी जेवणार. त्याचं तोंड इथे बघ, इथे बघ त्याचं तोंड. नाही, तिनेच खाऊन घेतलं. नाही खात बिट्टू, आधी नाही खात. आणि लुक ॲट दिस मॅन, याला तूप अजिबात चालत नव्हतं. बट बस पोरीने चिकन खावं म्हणून आता चिकनला तुपाची फोडणी देतो, त्याच्या चिकनला, आणि त्यातल्या सखीला काढून देतो. जनरली आमचं एकमत कशावर होत नाही, बट सखीला नॉनव्हेज देण्यावर झालंय. हो ना शकू? आणि शकूने डोसा पूर्ण संपवलाय, 1.5 डोसा संपवला ना. आता पुन्हा पप्पाचं चिकन सूप पण प्यायचंय आम्हाला. हो ना बिट्टू? बिट्टू खाताना पप्पा सारखाचे वरच पाहत नाही. हो ना, हो ना. पप्पाच्या अंगावर सांडून पण झालंय खूप सारं. शकू. आणि जेवण झाल्यानंतर ना अर्धा 1 तास खेळते. झोपताना असं आधी कायम तिला जवळ लागतो, छान जवळ घेऊन झोपते त्याला. तर असं काहीसं असतं सखीचं आणि माझं रुटीन. मी अगदी रॉ दाखवलं आहे. मला प्रत्येक वेळेस तो स्टँड उभा करून कॅमेरा, फिल्टर नाही यूज करतात. ऑनेस्टली नाही आहेत, कारण इतकी धावपळ असते सखीच्या मागे की तो कॅमेरा ठेवा मग शूट करा, असं नाही होत. जे काही रॉ होतं अगदी रॉ, मी फिल्टर तर लावताच येत नाही मला व्हिडिओ. जे काही रॉ होतं ॲज इट इज दाखवलं आहे, साधं होळं जसं होतं. सो आणि खूप रिक्वेस्ट होत्या या व्हिडिओच्या की दाखव सखीला काय खाऊ घालते किंवा सखीचं रुटीन कसं आहे. तर असं काहीसं होतं. आजकाल ना आमच्या पैंजण वाजला की आम्हाला कसं तरी होतं, बट झोपली आहे ती. तर असं काहीतरी होतं सखीचं रुटीन. मी इन डिटेल पण शेअर करायचा प्रयत्न करेल. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल. होम टूरचा व्हिडिओ मला बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली आहे. मे बी नेक्स्ट व्हिडिओ करायचा का रे होम टूरचा?
आधी केलंय ना आपण आपल्या जुन्या ह्याचं. किचनचा केला आहे फक्त आपण. हो. ठीक आहे, होम टूरचा विल प्लॅन की नेक्स्ट व्हिडिओ करूया होम टूरचा. तुम्ही किती एक्सायटेड आहे खाली सांगा मला कमेंटमध्ये. अदर दॅन दॅट, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिल आणि सखीला. थँक्यू सो मच.